संकोच आनंद पदार्थ आनंद स्वरूप कसा असतो ते पहा. मग तुमच्याकडे किती झाले? एकाचे 2 ड्रेस झाले, 2चे 5 झाले, 5चे 10 झाले, 10 झाले, तरी याचा आनंद वाढला नाही, कारण तो 10 संख्येने मर्यादित आहे. म्हणून त्याने 50 शिवले. 50 शिवले. तुम्ही असं कल्पना करून जा, तुम्ही त्याला आपले 50 झाले, आपल्याला तर काहीच नाही, तुमचं सोडून द्या. पण ते असं म्हणतात, ते वारले, त्या ॲक्टर्स बी होत्या आणि मुख्यमंत्री होत्या, जयललिता होत्या का नाही? आणि मग त्यांच्याकडे चप्पलचे जोड किती होते हे माहिती तुम्हाला? काय एक शोरूमच होतं त्यांचं, म्हणजे 600 का 700 चप्पलाचे जोड होते. 600 700 तुम्ही एका वेळेस किती घालता? तरीसुद्धा आनंद मला नाही वाटत की बाबा परिपूर्ण झाला असं. कारण तर खुर्ची बसणारे पडू शकतात आनंदामुळे. असं आनंदात गेल्यावर काय ते त्या ब्रह्मच आहे. त्या म्हणजे एक ठराविक मर्यादित पदार्थ हे आनंदही मर्यादित करतात. आणि पदार्थ म्हणून लोक जास्तीत जास्त मिळवायचा. समजा तुम्ही पहिले अगदी छोट्याशा घरात राहत होते आणि नंतर तुम्ही मोठा एक महाल बांधला. महाल बांधला तरी महालाने काय केलेलं तुम्हाला? तुम्ही ज्यावेळेस तुमचा महाल नाही, तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या राजाचा महाल पाहायला जाताल त्यावेळेला तुम्ही म्हणताल आपल्याकडे हे नाही बरं का. कारण आपल्याला काय झालं, त्याने संकोच झाला. म्हणून जेवढे पदार्थ आहेत आता, म्हणून काय नाही पाहिजे, संकोच नाही पाहिजे. चला म्हणजे व्यापक व्यापक केलं की अमर्याद आनंद होईल. मग आता म्हणून मग सत्ता ही म्हटले मर्यादित सत्ता. 5 वर्षासाठी पद देऊ तुम्हाला. काही नसल्यापेक्षा 5 वर्षाचं ठीक आहे. तुम्हाला आपल्याला नाहीतरी कोण विचारतं ते म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री करून टाकू 5 वर्षासाठी. तेवढं फार आनंदित झाला. पण याला दुःख केव्हा होणार आहे? 5 वर्ष संपेल त्यावेळेला तो म्हणेल काय हो 5च वर्षाचं आहे. म्हणजे त्याचा आनंद काय झाला? आता अमर्याद सत्ता देऊन टाकली. तुम्हाला इलेक्शन लढवायचं नाही, तुम्हीच काय आहात? सत्ता दे. पूर्वीचे राजे, पण राजे त्यातलाही भीतीच होती. आक्रमण कुणी केलं ना आपली सत्ता गेली तर असा. म्हणून अमर्याद सत्ता आणि अमर्याद ज्ञान हे दोन्ही हे आनंद स्वरूप आहेत. म्हणजेच अनंतता त्याच्या ठिकाणी जर असेल, मग अनंतता नावाचा एक पदार्थ आहे, ज्ञान नावाचा पदार्थ आहे आणि सत्ता नावाचा पदार्थ आहे. याला आत्मा असं म्हणतात. आत्मा कसा झाला? म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशी वेदाची श्रुती आहे. अनंत या पदाचाच अर्थ आनंद केलेला आहे. तुकोबरायांना विचारलं, तुकोबरायांनी काय केला? आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज देहे योगियांचे तेहे समचरण साजरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप. तर त्या मग देव कसा आहे, विठ्ठल कसा आहे? आनंद म्हणजे अनंत. अनंत अनंत रूपाचे हे सार अनंती अनंत. नामदेवरायांचा एक अभंग आहे तसा. त्या अनंत म्हणजेच आनंद. अद्वय सगळ्या पदार्थांच्यात बसलेला एकमेव पदार्थ असा अद्वय, आनंद अद्वय. आणि नित्य सत्ता त्याची कशी आहे? निरामय म्हणजे निरोगी. हे एक पट टाकलेलं आहे. त्या याला कधी घसरणच लागत नाही, नाहीतर याच्यात घसरण लागली तरी घोटाळा आहे. तर असा देव आहे. चला तेव्हा काय म्हटलं आपल्याला सांगायचं नाही का? न व्यापित्वात देशतः ब्रह्म. आता पहिल्यांदा व्यापित्वात पदाचा अर्थ करतायत की ब्रह्मण हा म्हणजे ब्रह्म काय नाही, देशतः अंतः न अस्ति, त्याचा देशाने अंत होत नाही. कारण व्यापित्वात म्हणजे जो पदार्थ व्यापक असतो त्याचा देशाने अंत होत किंवा देशाने ज्याचा अंत होत नाही त्याला व्यापक केला. दुसरा आहे तस्य नित्यत्वात कालतः अपि अंतः नास्ति.
कालतः ज्याचा अंत होत नाही तो पदार्थ नित्य असतो, किंवा जो पदार्थ नित्य असतो त्याचा कालतः अंत होत नाही. तथा सर्वात्म्यात म्हणजे सगळ्या पदार्थाच्या आत बाहेर, वस्तुतः अपि न अंतः, जसा आत्मा सगळ्या वस्तूमध्ये काय आहे, परिपूर्ण आहे. म्हणून वस्तुतः त्याचा, म्हणून तो अद्वैत स्वरूप आहे हेही सिद्ध झालं. म्हणून सर्वात्म्यात वस्तुतः अपि न अंतः, ज्याचा वस्तूने अंत होत नाही तो सर्वात्म्यात असतो. जो सर्वात्म्यात असतो त्याचा वस्तूने अंत होत नाही. अशा प्रकारे त्रिधा अनंत्यम वर्तते. ब्रह्माच्या विषयी काय म्हटलेलं आहे, अतः म्हणूनच यास्तव ब्रह्म कसा आहे, त्रिधा अनंत्यम वर्तते. म्हणून त्या ब्रह्माचे हे 3 प्रकाराने काय केलेलं आहे, अनंतत्व प्रतिपादन केले. सांगा. आत्म्याचे सत्यत्व व ज्ञानत्व याप्रमाणे जरी सिद्ध झाले तरी त्याचे अनंत संभवत नाही, कारण ब्रह्मामध्ये ते नाही असे कोणी म्हणेल. म्हणून अगोदर ब्रह्मामध्ये त्याची सिद्धी करतात. ठीक आहे. सांगितलाय न व्यापित्वा देशतोंतो नित्यत्वानापि कालतः न वस्तुतो अपि सार्वत्म्यात्. वस्तुतोपि डायरेक्ट म्हणा ना, न वस्तुतोपि सार्वत्म्यात्. न वस्तुतोपि सार्वत्म्यात् दानत्यं ब्रह्मणि त्रिधा. दानन्त्यम. दानत्यं ब्रह्मणि त्रिधा. दानन्त्यम डबल नाही, 2 नाही. दानन्त्यम ब्रह्मणि त्रिधा. ठीक आहे. अन्वयाचं सांगितलंय की ब्रह्मणः व्यापित्वात् देशतः अंततः न अस्ति. ब्रह्मव्यापी असल्यामुळे त्याचा देशतः अंत म्हणजे परिच्छेद होत नाही. अंत, परिच्छेद या पदाचा दुसरा अर्थ आहे अंत. परिच्छेद म्हणजेच अंत. ते लिहिलं ना त्यांनी तिथं. हां, मग त्याचा ब्रह्म व्यापी असल्यामुळे म्हणजे व्यापक असल्यामुळे, ते सर्वत्र व्यापलेलं असल्याने त्याचा देशाने अंत होत नाही, म्हणजेच देशाने परिच्छेद होत नाही. पुढे तस्य नित्यत्वात् कालतः अपि अंतः नास्ति. नास्ति. नास्ति म्हणजेच नास्ति. चला, तेव्हा तस्य नित्यत्वात् कालतः, म्हणून त्यास नित्य असल्यामुळे ब्रह्म कसा आहे, हां नित्य, त्याचा कालाच्या योगाने अंत होत नाही. काल तुम्हाला पाठ झाले सगळे. हां, कारण ज्या पदार्थाचा जन्म होतो त्याचा काल मोजला जातो, ज्याचा जन्म नाही त्याचा काल मोजायचं कारणच नाही राहिलं. हां, म्हणून ज्याचा जन्म झाला नाही, आत्म्याचा जन्म झाला नाही, तर तो अनादि स्वयमेव, अनादि स्वतः सिद्ध असा आहे. त्याचा जन्म झाला नाही तर तो पूर्वीचा वतनदार म्हणा आपल्या भाषेत, तो पहिल्यापासून तोच आहे. पूर्वीचा एकच पदार्थ आहे आणि तो आहे आत्मा. मग या सृष्टीत काय आहे तर आत्माचा आहे. आणि मग त्याचा जन्म झालेला नाही म्हणून काल नाही तिथे, म्हणून तो नित्य आहे. म्हणून कालाच्या योगाने ज्याचा अंत होतो तो पदार्थ नित्य होत नाही. जसे शरीर झाली, शरीराचे झाले जन्म, आपला जन्म झाला नाही, शरीराचा झाला. मग त्याच्यात तुमचा जन्म झाला नाही तर तुम्ही अनादिकालापासून असणारे जीवात्मा स्वरूपात धरले तरी तो जीवात्मा अनादिकालापासून आहे आणि तो प्रत्येक शरीरात प्रवेश करतो, प्रत्येक शरीरात प्रवेश करतो. केवळ ब्रह्मविद्या झाली की त्या जीवात्म्याचाच बाध होतो असं शास्त्र म्हणतो. कोणाचा बाध झाला? जीवात्म्याचा बाध झाला. पण बाध झालेला जे जे पदार्थ बाध योग्य असतात त्यांचे बाध होतात. जीवात्मा हा बाध योग्य आहेच. कुठं दिसतो तो तरी? कुठं दिसतो जीवात्मा? कुठं दिसला नाही तर माणसांनी त्याला धरून ठेवला असतं मरायच्या वेळेला. त्याला आमच्या माणसाला जाऊनच द्यायचं नाही म्हटलं ना, धरून ठेवलं असतं का नाही. पण तो निघून जातो. पण तो ज्या वेळेला देहात आला तर त्याचा जन्म, देहाचा जन्म झाला, तो जीवात्मा माझा जन्म झाला असा म्हणतो. तोही नित्य आहे अनादिकालापासून, बाधयोग्य आहे पण नित्य, पण कालिक नित्य आहे. कारण त्याच्याही मागं काल आहे.
म्हणून जीवात्मा हा देहाच्या मानाने जास्त कालिक आहे, म्हणजे जास्त जिवंत राहणार आहे. देह कमी जिवंत राहणार आहे. म्हणून देहाच्या ठिकाणी आला तर मग देहाचं प्रारब्ध संपेपर्यंत त्यात राहिला, दुसऱ्या शरीरात गेला. आणि ब्रह्मविद्या प्राप्त झाल्यावर बाद झाला, तो अनंत स्वरूप झाला. तो कसा झाला? तो खरा नित्य झाला. म्हणजे त्याच्यानंतर आता त्याला म्हणले परत त्याचा बाद कधी होईल? आता त्याचा नाही आत्म्याचा बाद कधी होईल? कधीच नाही. जीवात्म्याचा एकदाच होईल आणि शरीराचा अनेक वेळा होईल. ज्याचा होणारच नाही तो आत्मा, ज्याचा एकदाच होईल तो जीवात्मा, आणि ज्याचे अनेक वेळा होतील ते झाले. म्हणजे देहाचे अनेक वेळा उत्पत्ती नाश होतात. जीवात्म्याचा एकदाच आलेला आहे, एकदाच नाश होईल. आणि आत्म्याचा जन्मच झाला नाही म्हणून नाशच होणार नाही. चला, ते नित्य असल्यामुळे हां त्याचा कालाच्या रूपानेही अंत होत नाही. हां, त्याचा कालाच्या रूपाने अंत होत नाही. तथा सार्वज्ञात वस्तुतः अभिन्न अंतः व ते सर्वात्मा असल्यामुळे त्याचा वस्तुतःही अंत होत नाही. बरोबर. अतः ब्रह्मणे सर्वात्मा या पदाचा अर्थ झाला सगळ्या पदार्थांच्या आत भरलेला असा सर्वात्मा. जसा आत्मा माझ्यामध्ये आहे, बरोबर आहे का नाही? आणि मोबाईलमध्ये आत्मा आहे का? कसं काय? मग हा चेतन व्हायला पाहिजे होता. यात अंतःकरण नाही. तर म्हणून सामान्य रूपाने जे चैतन्य सगळ्या पदार्थात आत भरलेलं आहे आणि त्याच्यात तिथेच ईश्वर स्वरूपसुद्धा आहे. बरं, म्हणूनच त्याला विचारलं ना या भक्त प्रल्हादाला, तुझा नारायण कुठं आहे? तो म्हणला सर्वत्र आहे. मग सर्वत्र आहे याचा 1 नंबर सर्वत्र असलेला आत्मा, 2 नंबर ईश्वरसुद्धा आहे. ज्याने सृष्टी निर्माण केलेली तो सृष्टीत काय झालेला आहे? सर्वत्र ब्रह्माप्रमाणे अगदी तो भरून उरलेला आहे. म्हणून सृष्टीत आता हे म्हणून देवाला शोधायला चालले, कुठे जावा आणि तो कुठे नाही हे सांगा आधी. म्हणून देव कुठे नाही तर सर्वत्रच आहे. म्हणून मग त्याला शोधण्याचा जो खटाटोप चाललेला असतो ना, तो अल्प मानल्याशिवाय होत नाही. त्याला कुठेतरी अंत मानल्याशिवाय, देशाने कालाने वस्तूने कुठेतरी त्याचा अंत मांडला पदार्थाचा की लोक त्याचा शोध घेतात. आणि जो देशाने कालाने वस्तूने अंत नाही असा कळाला, मग म्हटले कुठे जावा शोधायला, कुठे जावा? कारण तो कुठे नाही तर सर्वत्र आला. म्हणून देव असा कळायला पाहिजे की जो सर्वत्र आहे. आता मग त्याच्यामध्ये जे खटाटोप चाललेला असतो ना, तो सांप्रदायिक असतो. म्हणजे जसं आता वारीला जायचं, तो सांप्रदायिक खटाटोप. तेव्हा चला आपल्याला आता काय दुसरं तरी काय करायचं म्हणून चला आपल्या वारीला. तेव्हा देव तिकडे आहे आणि इथे देव नाही म्हणून तिकडे वारीला चालले असा अर्थ नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आणि ज्याला हातपाय चालत नसतील तर त्याला हा भाव धारण करून राहायला काय अडचण आहे? नाही गेला कुठेतरी पण एका जागेवरती राहील त्याचा भाव असा पाहिजे ना. आणि पंढरीत जाणाऱ्यांच्या लोकांच्या बी तीच बोंब आहे. तर तिकडे जर गेले तर त्यांचा भाव परिच्छिन्न नाही. त्या परिच्छिन्न भावात राहणारे आणि व्यापक भावात राहणारे पंढरीला जातात ते परिच्छिन्न भावातच असतात असं माझं म्हणणं नाही. पण सगळेच व्यापक भावात असतात असंही माझं म्हणणं नाही. आणि देव तर तसाच आहे. देव तुम्ही शोधूच नका, तो तुमच्यातच भरलेला आहे. आणि तुम्ही कुठे चालले शोधायला? पण तसा भाव होत नाही. चांगला अध्ययन केले ना तरी बी भाव नाहीत त्यांचे. काय करावं? चला तीन प्रकारचे अनंत्य आहे. म्हणजे अनंतत्व आहे. 3 प्रकाराने अनंत सांगितलं, देशाने कालाने आणि वस्तूने. आणि यालाच काय म्हटलंय? आनंद. कारण
सत्ता मर्यादित असेल, पुन्हा पुन्हा सांगितलं बरं, सत्ता मर्यादित असेल तर आनंद नाही, आणि ज्ञान मर्यादित असेल तर आनंद नाही. अमर्याद ज्ञान, अमर्याद सत्ता हाच आनंद आहे. अमर्याद ज्ञान, अमर्याद कोणाकडे आहे हो? ईश्वर आहे का नाही? पण तो आनंद स्वरूप आहे. ईश्वर आनंद स्वरूप. अमर्याद त्याला सर्वज्ञ हे पद आलं. आमचं आलं अल्पज्ञ म्हणून म्हणून आपलं अल्पज्ञान, हे अल्पज्ञान तात्पुरत्या आनंदाला कारणही असतं आणि दुःखालाही कारण बनतं, कारण तो पदार्थच अल्प झाला. आणि सत्तासुद्धा अल्प असेल, नाही कोणी विचारत, पण गावचा सरपंच आहे म्हटले मी, काय वाटलं पाहिजे ना. तर गावचा सरपंच हा गावापुरता ठीक आहे, रस्त्याने भेटला, होय सरपंच चाललेत ना, रामराम तरी करणार. ते म्हणतात रामराम सरपंच, रामराम. ते म्हणलं हो रामराम, सरपंच आहे ना, सत्ता आहे ना. आणि समोरून आमदार आला. आमदार आल्यावरती सरपंच म्हणले रामराम, रामराम म्हटले. कोण आहे? सत्ता. कोणाची सत्ता मोठी आहे? मग त्या सरपंचाला करावं लागतंय ते म्हणले गावचा सरपंच गप्प बसा. आमदार साहेब आलेत, त्याने ते की सरपंच रामराम, किती बी सरपंच असतात तिथं, ते राम 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 राम. आणि त्याच आमदाराला परत खासदार आला की उठून उभं राहावं लागतं. ते म्हणते उभं राहिले का? आमदार आहेत ना, खासदार साहेब आहेत. सत्तेमध्ये बदल आहेत आणि तुमच्याकडे एक सत्ता दिली, तुम्हीच ब्रह्म आहात, आता काय उभे राहता सांगा. म्हणून असं म्हटलं ब्रह्मव्यक्त्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही. ब्रह्मव्यक्त्यापेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही, कनिष्ठ बनले सगळे. त्याचं कारण इथंही तोच प्रकार लावला आपण. अमर्याद सत्ता, अमर्याद ज्ञान, अनंत स्वरूप बनणं. चला तुम्हाला हे तरी कशासाठी चालू झालं? तर विचारसागरात सुरुवात करतानाच म्हटलं की दुःखाची आत्यंतिक आणि परम आनंदाची प्राप्ती पाहिजे महाराज. आम्हाला थोडा आनंद नको, परम आनंद पाहिजे. परमानंद कशात आहे? अनंतत्वात. अनंत बनले तर परमानंद. आणि तेच जर ह्याच्यामध्ये सुद्धा पहा, आता माझं ज्ञान याच्यातलं किती असणार आहे? काल का परवा सांगितलं तुम्हाला दृष्टांत देऊन शंकराचार्यांचं. ते अल्पज्ञान आहे. हे अल्पज्ञान ते म्हणले का असा असा एखादा श्लोक सांगितले 2-4, तुम्ही नाहीत पंडित इथं बसलेले काही माझ्या चुका काढायला, पण आणखीन दुसरे 4 पंडित भेटले मला आणि त्याच्यामध्ये मी सांगायला लागलो. ते म्हणले महाराज तुमचं ते चुकलं बरं का, असं असं, ते असे असे श्लोक आहेत आणि ते तसे. तेच ज्ञान दुःखाला कारण होईल. कसं होईल? कारण ते परिच्छिन्न ज्ञान आहे आणि तोच जर ब्रह्मस्वरूप बनलेला असेल. म्हणून विद्वत्ता आणि ब्रह्म याच्यामध्ये फरक आहे. अण्णा नेहमी म्हणायचे आहे ना, ते म्हणायचे वेदांताचार्य, ते लोक लिहितात ना त्यातले काय काय अजून लिहितात, वेदांत केसरी, वेदांताचार्य, अजून काय ते विनोद जाऊ दे मग, ते विनोद आपल्या शास्त्राचं जरा काहीतरी सांगा. नाही आचार्य, वेदांताचार्य असं लिहिलं. पण हे जर दिलं ना, वेदांताचार्य म्हटलं आणि ब्रह्मवेत्ता आणि वेदांताचार्य, भारी कोण आहे? त्याला ब्रह्मवेत्ता लिहायची गरजच नाही, ते बी लिहायला लागले. आता काही एका पत्रिकेत मी वाचलं ब्रह्मनिष्ठ, मी म्हटलं वा, एका जणाच्या नावापुढे लिहिलं त्यांनी ते ब्रह्मनिष्ठ महाराज. म्हणजे ब्रह्मनिष्ठ महाराज आले म्हणजे याचाच अर्थ त्यांची ब्रह्मनिष्ठता देशाने, कालाने, वस्तूने मर्यादित केली, पत्रिकेने मर्यादित केली. अवघडच आहे. चला, कारण हे कळालंच नाही, ज्याला कळत नाही. तुम्ही ब्रह्म आहात ना, मग तुम्हाला काय म्हणायचं? त्यामुळे महाराज सगळ्या लोकांना म्हणतात काहीतरी, आम्हाला सुद्धा काहीतरी म्हणाच ना. तर तुम्हाला म्हटलं तर तुमचा आम्ही काय करू? अपमान झाला तुमचा. कारण तुम्ही ब्रह्मच आहात, तुम्ही ब्रह्म आहात आणि तुम्हाला संकुचित पदव्या देऊन, पद देऊन त्या ब्रह्माला तुम्ही काय केलं? मर्यादित, संकुचित केलं. असं आहे, घसरण झाली. अगोदरच झालेला आहे, आणखीन लहान केला. प्रकाश
सांगितलंय कोणतीही वस्तू मर्यादित होणे हा तिचा अंत होय. आता त्याच्यातही ज्याला हा विषय कळाला आणि कळाल्यानंतर बऱ्याच लोकांना अशा पदव्या लावलेल्या पाहिजे ते म्हणजे आपल्याला नाही लावली बा असा तो कधी चिंतनच करू शकत नाही, कारण त्याला ते कळालं की हे सगळे छोटे झालेले. तर त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी तो विषय राहतच नाही. ज्याला कळालं नाही तोच त्या पदव्याच्या खटाटोपात पडलेला आहे, हे लक्षात ठेवा. चला. अर्थात प्रत्येक सृष्ट पदार्थ यांच्या योगाने मर्यादित होत असल्यामुळे शांत असतो. म्हणून तो काय झाला? नाशवान झाला. ज्याला ज्याला पदव्या लागल्या तो नाशवान झाला, शांत झाला. ज्याला ज्याला काही वर्णन केलं की त्या नाशात गेला तो. पुढे उदाहरणार्थ मातीचा घट हा पदार्थ जेथे असेल ती जागा उत्पत्ती काल व पटादी अन्य पदार्थ यांच्या योगाने मर्यादित झाल्यामुळे शांत आहे. बरोबर आहे. पटामध्ये घट आहे का? नाही. म्हणून तो वस्तूने मर्यादित झाला. उत्पत्ती कालात म्हणजे कालाच्या बाबतीत त्याची उत्पत्ती झाली, त्या उत्पत्तीच्या आधीच्या कालात नाही आणि नाशानंतर सुद्धा नाही. आणि शिवाय तो एका जागेत आहे, परिच्छिन्न आहे. म्हणून देशाने अनंत नाही, देशाने अनंत नाही, कालाने अनंत नाही आणि वस्तूने अनंत नाही. चला. जय. ब्रह्म सर्व मूर्त पदार्थांना व्यापणाऱ्या आकाशालाही व्यापून राहत असल्यामुळे सर्वव्यापी आहे. त्यामुळे ते देशतः मर्यादित होत नाही. त्यामुळे देशतः मर्यादित होत नाही. पुढे हे उत्पत्ती शून्य असल्यामुळे कालानेही मर्यादित होत नाही व आकाशातील सर्व पदार्थ त्याचे अवयव असल्यामुळे व त्याहून भिन्न पदार्थच नसल्यामुळे वस्तूमुळेही हे मर्यादित होत नाही. काही नाही. किती सोपा विषय आहे बरं. जर यावर चांगलं चिंतन केलं तर लक्षात येऊन जाईल की याला कोणतीच जागा नाही, याला कोणता काल नाही, याचा कधी जन्म झाला नाही. असा पदार्थ कोणता असेल? ज्ञानस्वरूप तर आत्मा आहे. आणि तद्भिन्न बाकी सगळे पदार्थ जन्मले, ते सगळे परिच्छिन्न झाले आणि ते सारे नाशवान आहेत. मी तर अविनाशी ब्रह्मतत्वच आहे. असं चिंतन करा. चला. अर्थात देशतः कालतः व वस्तुतः अशी तिन्ही रीतीने ब्रह्माचे अनंत सिद्ध झाले. अशा प्रकारे देशतः कालतः वस्तुतः अनंतत्व काय झालं? सिद्ध झालं. याविषयी अनेक श्रुती प्रमाण आहेत व आम्ही वेदांती श्रुती प्रतिपादित अर्थाविषयी कधीच साशंक होत नाही. म्हणजे श्रुतीने सांगितलं की आम्ही मानतोच, श्रुतीने सांगितलं नाही मानायचा आम्ही ते त्याला लगेच राजीनामा. श्रुतीने जे जे सांगितलं ते आम्ही मानत असतो. तुम्हाला जायचं आहे का? नाही, ते थांबलेलं आहे तिथं. चला ठीक आहे, वाचा. हे सर्व प्रसिद्धच आहे. नित्यम विभू मुंडक उपनिषदातली श्रुती आहे. नित्यम, जो नित्य आत्मा कसा आहे? नित्य आहे. आता त्या नित्यामध्ये सत्ता नित्य सांगायची तिथे, म्हणून सत्तेच्या दृष्टीने तो नित्य आहे. आणि सत्ता सांगत असताना आता विषय झाला आपला देशतः कालतः आणि वस्तुतः. तर त्याच्यातही व्यापकता. सत्ता काय पाहिजे? व्यापक पाहिजे. आणि कालाने व्यापक पाहिजे, देशाने व्यापक पाहिजे आणि वस्तूने व्यापक पाहिजे. सगळ्या वस्तूत पाहिजे, सगळ्या कालात पाहिजे आणि सगळ्या देशात पाहिजे. तर अशा प्रकाराने नित्यम विभू, विभू म्हणजे व्यापक. चला. आकाशवत सर्वगतः काय म्हटले? सगळ्या मूर्त द्रव्यामध्ये ज्याच्या ते यांचं नाही शास्त्राचं लक्ष नाही. ते त्या सगळ्या मूर्त द्रव्याबरोबर जो संयोग पावतो त्याला व्यापक असं म्हणतात. नाही, सगळ्या मूर्त द्रव्याबरोबर ज्याचा संयोग असतो त्याला असं कोणाचं लक्षण आहे आणि ते बाधित लक्षण आहे बरं. ते लक्षण युक्त नाही, त्या लक्षणाचा बाद झालेला आहे. कारण ते त्यांनी कशासाठी केलेलं आहे? आत्म्यानिक मानलेले आहेत ना, नाना मानले, त्याच्यामुळे त्यांना ते लक्षण केलेलं आहे. विचार सगळ्या मूर्त द्रव्याबरोबर ज्याचा संयोग असतो त्याला व्यापक असं म्हणतात. असं विचारसागरात आलेलं लक्षण आहे.
विचारसागरात बी आहे. न्यायाचं लक्षण आलं सांगितलं त्यावेळेला आत्मलक्षण. चला, तर तेव्हा नित्यम विभू, विभू म्हणजे व्यापक. तर इथलं व्यापकाचं लक्षण हेच, देशाने कालाने आणि वस्तूने व्यापक, ते नित्य असं आहे. आता आकाशवत, आकाशवत म्हणजे आकाशाप्रमाणे सर्वगत. आकाश जत सर्वगत असतं, म्हणजे या पदार्थाच्या आत आकाश आहे, भिंतीत नाही, लाकडात, ग्रंथात, माझ्यात, सर्वत्र आहे. कारण आकाश नसेल म्हणून त्याला गत असं म्हटलं, सगळ्या पदार्थाच्या आत भरलेला. आता आकाश गत आत्मा आहे, आकाशाच्याही आत भरलेला, त्याच्याही आत भरला, मायेच्याही आत भरलेला कोण आहे? आत्मा आहे. म्हणून सर्वगत हे पद सगळ्याच्या आत. आता सगळ्याच्या आत म्हणण्यामध्ये मायेच्या आतच मानावं लागतं, कारण आत्म्याच्या आत आत्मा मानायचा का आणखी? दोनच पदार्थ, एक आत्मा आहे आणि एक माया आहे. आणि मग तो आम्ही कशाच्या आत मानतोय? तर सगळ्या मायाकृत पदार्थाच्या आतून बाहेरून भरलेला अद्वय स्वरूप, त्यालाच अद्वय म्हणतात. नित्य हा नित्यानाम, नित्यांचं नित्य म्हणजे सत्यातलं सत्य, नित्यातलं नित्य. असं कधी असतं का हो? असतं ना. जसा हा मोबाईल सत्य आणि नित्य आहे असं म्हटलं, हा मोबाईल सत्य आहे आणि नित्य आहे. याच्यात सत्यत्व आहे का नाही? कालिक. आणि नित्यत्व आहे का नाही? पण सत्याचा सत्य आत्माच आहे आणि नित्याचा नित्य आत्माच आहे. मग आपण बी आहेत ना, सत्य आहोत. लोकांनाही वाटतं ना आम्ही आहोत, काल होतो, आज बी आहेत. जसे काल होतो तसेच आज बी दिसतोय, उद्या बी राहू असं वाटतंय. पण वास्तविक ते सत्यातलं सत्य नसून अर्ध सत्य आहे, कालिक सत्य आहे. पुढे तसेच बृहद आहे झाले. आता इत्यादी श्रुती आहेत म्हणतायत. ब्रह्माचे अनंत्य युक्तिताही सिद्ध होते, ते आता या पंढरीवरून आल्यानंतर.